मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा कनेक्टिंग लिंक आजपासून दोन्ही बाजूंनी सुरू होणार. प्रवासाचा वेळ अर्धा तासांनी वाचणार. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात. 65 वर्षांच्या वृद्धाचा 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार. रास्ता रोको आंदोलन केलं. 15 दिवसात आरोपपत्र दाखल करणार असं पोलिसांचं आश्वासन. अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय यांना ईडीचं समन. समता पतसंस्थेतल्या 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोटीस. टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. 2 दिवसांपूर्वी युक्तिवाद पूर्ण. जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक. 1,40,000 कोंबड्या नष्ट करण्यास सुरुवात. लाखो अंडीही नष्ट करणार. बारावीच्या परीक्षेचा आज निकाल. दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद. पश्चिम बंगालमध्ये आज 15 मतदान केंद्रावरती फेरमतदान. मतमोजणी टेबलावरती केंद्रीय कर्मचाऱ्यांची निवडणूक आयोगानं केलेल्या सक्तीला तृणमूल काँग्रेसचं सुप्रीम कोर्टात आव्हान. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा चर्चेचा नवा प्रस्ताव फेटाळला. इराणच्या नेतृत्वातच ताळमेळ नसल्याची टीका, तर इराणच्या नेत्यांसोबत फोनवरून चर्चा सुरू असल्याची ट्रम्प यांची माहिती. दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवरती 7 विकेट्सनं विजय. राजस्थानचा 225 धावांचा दिल्लीकडून यशस्वी पाठलाग. पथुम निसंका, केएल राहुलची तडाखेबंद खेळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.